टेंटेन ह्याला म्हणतात कमळ काकडी. नक्षीदार अशा या कापा होतात ते. दरवेळेला नवीन काहीतरी म्हणजे ट्राय करतो आणि जेवण बनवायला मला स्पेशली खूप आवडतं ते म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट. कोथिंबिरीशिवाय कुठलीही भाजी ही अपूर्णच. खडा मसाला वगैरे टाकलाय ना तर त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर ना एकदम असा मटणासारखा लागतोय. 8 दिवस झाले पाऊस आहे ना इतका जोरात पडत होता ना, पण आज मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे आणि वातावरणात ना मस्त थंडगार वारा ना सगळीकडे पसरलेला आहे आणि वातावरण इतकं छान झालं ना, तर अशा वातावरणात ना मस्त काहीतरी गरमागरम आणि चमचमीत खावंसं वाटतं. आता मी आहे रानभाजी खाणारा लवर आहे, तर मला रानभाज्या भरपूर आवडतात खायला. तर मी तुम्हाला ना एक युनिक अशी रानभाजी दाखवणार आहे जिचं नाव आहे टेंटेन ह्याला म्हणतात कमळ काकडी. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पुढे सांगतो. तर आहे ना मी गेलेलो विले पार्ले मार्केटला. मागे आपण एक ब्लॉग पण टाकलेला आहे, म्हणजे आताच ह्याच्या पहिल्याचाच ब्लॉग आहे तो. तर त्यामध्ये आपण रानभाज्या विकत घेतलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या रानभाज्या घेतल्या ते सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं. विले पार्ले मार्केटमध्ये फिरत असताना ना मला एका दुकानात ना हे असं दिसलं, तर मी विचारलं त्यांना हे काय. तर मित्रांनो ही आहे ती कमाल काकडी ज्याच्या शोधात आपण इथे आलेलो आणि आता आपण आहोत पार्ला मार्केटमध्ये. आणि ते पाऊस आहे ना तर त्यामुळे ना मार्केटमध्ये बघा कोणच नाही बसलेलं आहे आणि इथे असे सगळं नारळाचं हे सगळं पडलेलं आहे. पाऊस आणि वादळ भरपूर आले ना त्यामुळे. तर ही आहे ती कमाल काकडी. आता ही आपण काय करूया, ही घेऊया एवढी. तेव्हा म्हणाले की ह्याला म्हणतात कमळ काकडी आणि ह्याची भाजी होते, ह्याचे चिप्स देखील होतात, म्हणजे कापा वगैरे होतात. आता कमळ काकडी का बोलतात माहितीये का, आपण तलावात जेव्हा बघतो तेव्हा वरती आपल्याला कमळाचं फूल दिसतं, खाली त्याचं असं पान दिसतं, पण पाण्याखालचं आपल्याला दिसत नाही. तो पाण्याखालचा हा जो देठ आहे ना ह्यालाच म्हणतात कमळ काकडी असं म्हटलं जातं आणि ह्याला ना इंग्लिशमध्ये ना लोटस स्टेम असं बोललं जातं. पण ही घेताना कशी घ्यायची, हे बघा हे दिसतंय मूळ, हे इथे पॅक पाहिजे आणि हे इथून पॅक पाहिजे. हे बघा इथे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा हे इकडे कसं पॅक आहे ना, हा जो कोपरा आहे ना हा पॅक आहे आणि हा जो कोपरा आहे ना हा पॅक आहे. का हे पॅक असं घ्यावं माहिती आहे का, कारण की ना ह्याच्यातमध्ये माती वगैरे आतमध्ये जाऊ नये त्यासाठी. अशीच तुम्हाला भाजी घ्यायची. ह्याच्याहून थोडीशी साईजली कमी असते ना तर ती आणखीन चांगली टेस्टी लागतात असं म्हणतात, पण ही मला थोडीशी मोठ्या साईजमध्ये मिळाली. इतक्या माझ्याकडे ह्या कमळ काकड्या आहेत आणि आता आपण ह्याची बनवायला घेऊया रेसिपी. ह्याची कशी साफसफाई केली जाते, कशी कटिंग केली जाते. कटिंग केल्यावर पण इतकं सुंदर नक्षी दिसते ना, आहा तुम्हाला बघायला पण खूप आवडेल. चला आपण ह्या ब्लॉगला सुरू करूया. रानभाज्या जेव्हा पण आपण आणतो ना तर त्याला ना चांगलं आपल्याला धुवून घ्यायचंय. चला आधी तर भाजी कशी मार्केटमधून आलेली आणि ही कशी आहे रानभाजी, त्यामुळे ना ह्याला माती खूप असते. त्यामुळे ना ही भाजी ना चांगली आपल्याला ना स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे कुठलीही रानभाजी वगैरे असेल किंवा भाज्या असेल ना त्या चांगल्या साफ स्वच्छच करून घ्यायच्या, कारण की कशी ह्याच्यामध्ये माती असते. हे जे रेषा आहेत ना याच्यामध्ये ही अशी माती बघा इथे ना अशी अडकलेली असते. सो ही आपल्याला ना चांगली ना 2 ते 3 पाण्यामध्ये ना साफ स्वच्छ करून घ्यायचे आणि मग आपण ह्याची कटिंग कशी करतात किंवा सोलतात कसं ना आपण ते बघूया. चला आपल्या इथे ही कमल काकडी साफ स्वच्छ करून झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचे, तर ही जे वरचं जे आहे ना हे पूर्ण सोलून घ्यायचंय. हे बघा, कारण की जर हे जे साल जर आपल्यामध्ये आलं ना तर हे कसं कचकचतं, तर हे ना असं प्रॉपर आपल्याला सोलून घ्यायचं आहे. म्हणजे वरती जी सगळं जो मळ वगैरे असेल ना, जे माती असेल ना तो निघून जातो. बघा आपल्या सगळ्या काकड्या या सोलून झाल्यात आणि मगाशी कशा दिसत होत्या आणि आता बघा एकदम पांढऱ्या शुभ्र दिसतात. चला त्याची कटिंग करायला लागेल. कटिंग कशी करतात, तर हा जो भाग आहे ना हा आपल्याला नको आहे, तर हा आपल्याला असा काढून टाकायचा आहे आणि हा भाग काढून टाकायचा आहे आणि ह्याच्या मीडियम साईजमध्ये ना तुम्हाला अशा ह्या कापा करून घ्यायच्यात. बघा ना कटिंग करताना पण काय नक्षी येते. भेंडीची भाजी असतात ना किंवा आपण एक ना चिप्स खाल्लेलं आहे, तर तसं प्रकारे काहीतरी ह्याची कटिंग केल्यानंतर असं दिसतंय नक्षी. हे बघा आपली कमाल काकडी मस्त ना नक्षीदार एकदम कापून झालेली आहे आणि याला मी पाण्यात ठेवलेली आहे.
हे बघा कसली नक्षी वाटते ना. आता हिला पाण्यात ठेवलेली आणि जर मध्ये मध्ये कापताना तर तुम्हाला काहीतरी जर कुठला खराब भाग आला असेल ना तर तो काढून टाकायचा. पण आता आपण काय करूया, हिला ना चांगलं एकदम धुवून घेऊया व्यवस्थित आणि मग नंतर हिला आपण घेऊन जाऊया कुकरवरती. मग आपण वळूया आता आपल्या नेक्स्ट स्टेपवरती. तर इकडे आपण काकडी वगैरे सोलली आणि तिथं मस्तपैकी बघा ना नक्षीदार अशा या कापा होतात आहे. वाव. पण आपण आहे ना कुठली पण रेसिपी करतो ना तर त्याच्यामध्ये ना आपल्याला काय माहिती नसतं, पण जसं करतो ना तसं आपल्याला माहित होतं. बघा आता मी जेव्हा कटिंग करत होतो ना तेव्हा ह्याचा वास आहे ना एकदम म्हणजे सुगंध बोलतो ना आपण ताटगोळ्यासारखा येत होता. आणि जेव्हा मी पाण्यात टाकली ना तेव्हा त्याचं असं थोडंसं ना पाणी मळ निघाला. म्हणजे ना आपल्याला जास्तीत जास्त ना ह्या भाज्या धुवूनच घ्यायच्या आहेत. चला आता आपण पोहोचलोय फायनल स्टेप जवळ. हे बघा हे आपली जी कमळ काकडी होती ना ही आपण चांगली साफ स्वच्छ करून घेतली, कापून वगैरे घेतली आणि असं मस्तपैकी नक्षीमध्ये ह्याच्या ना बारीक भेंडीसारख्या ना कापा करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण पोहोचूया आपल्या रेसिपी जवळ. तर इथे मी घेतलं आहे कुकर आणि ह्यामध्ये मी टाकतोय पहिला तर पाणी. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मीठ. नंतर ही गेली थोडीशी हळद आणि गॅस करणार आहे चालू आणि थोडंसं ना गरम करून घेणार हे पाणी. कारण की ज्या रानभाज्या वगैरे असतात ना जेव्हा आपण भाज्या मार्केटमधून आणतो ना त्याला ना ओग्रस असा वास येतो. तर त्यासाठी ना तो वास येऊ नये म्हणून आहे ना आपण कसं म्हणजे भाज्या ना व्यवस्थित चांगल्या ना उकळवून घेतो. तर आता आपण काय करणार आहे, ही भाजी ना चांगली कुकरमध्ये एक शिटी घेणार आहे. म्हणजे जर ह्याचा काही जर वास वगैरे येणार असेल ना तर तो निघून जाईल. तर आता आपण काय करूया, ह्यामध्ये सोडूया आपली ही कमळ काकडीच्या या कापा टाकूया आणि नंतर आपण याला ना एक शिटी घेऊया. तर आता आपण कुकर लावूया आणि याची एक शिटी घेऊया. ही जाज इथे घेतो मी आलं लसूण. हे पण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट पण टाकू शकतो, पण जर आलं आणि लसूण जर ठेचून टाकलं ना तर चव चांगली येते. चला कुकर झाला आहे थंड आणि आता आपण बघूया कशी शिजली ती. आहा. आता काय करता आपल्याला ना ह्याला ना चांगलं ना गाळून घ्यायचं आहे. तर कुकर मस्तपैकी थंड झालेला आहे. आपण एकच शिटी घेतली, जास्त शिटी नाही घेतली. आणि ना बघा आता असं काही झालेलं आहे. पहिल्यांदाच बनवतोय, माहिती नाही कशी होणार आहे, पण ही भाजी मटणाला देखील फेल करेल अशी ही भाजी आहे. चला इथे चाळणी घेतली आहे आणि या चाळणीतून आपण पूर्ण पाणी याला काढून टाकू. चला आपल्या सगळ्या गोष्टी काही झालेल्या आहेत. कमळ काकडी पण आपण मस्त उकळत्या पाण्यात एकदम साफ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि एक शिटी घेतलेली आहे. आता कमळ काकडीसाठी लागणारं काय काय साहित्य आहे ना मी तुम्हाला दाखवतो. हे मी माझ्या अंदाजाने घेतलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो एक एक काय. तर इथे आहे मस्त हिरवागार कढीपत्ता आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे, सोललेला बटाटा आहे, कोथिंबीर आहे, या आहेत पोपटी मिरच्या आहेत. ही मगाशी आपण आलं लसणाची जी कुटून पेस्ट केली आहे ती आहे. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा हा कूट घेतलेला आहे आणि हा आहे खडा मसाला. आणि जे आपले रेग्युलर मसाले लागतात ना म्हणजे हळद, मीठ, लाल मसाला, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला, हे गोष्टी तर आपल्याला लागणार आहेत. पण हे एवढे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कमळ काकडीचा आपले रेसिपी बनवायला. चला इथे कुकर घेतलाय मी, तोच कुकर घेतलाय आणि त्यामध्ये टाकला आहे तेल. आणि आज आपण बनवायला घेऊया पहिल्यांदा आपली कमळ काकडीची भाजी आपल्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने. तर इथे मी टाकतो आहे जिरं. हे गेलं जिरं. त्यानंतर आली यामध्ये खडा मसाला आणि ह्या 2 इलायच्या. त्यानंतर यात टाकू आपण थोडा कांदा आणि कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं.
चला कांदा थोडासा ना आपल्या इथे बघा ब्राऊन ब्राऊन झालेला आहे. आता आपण काय टाकूया यामध्ये, हे आलं लसूण आपण घेतलेलं ना ठेचून, आपण आलं लसूण टाकतो ठेचलेलं. त्यानंतर यामध्ये जातील ह्या पोपटी मिरच्या आणि सोबत जाईल आपला हा कढीपत्ता. यात जातील हे टॅमॅटोज. चला कांदा टॅमॅटो आणि ना बाकीच्या गोष्टी ना आपल्या चांगल्या आपण परतून घेतलेल्या आहेत. आता आपण टाकूया आपले मसाले. तर ही गेली हळद, त्यानंतर हा आहे आपला लाल मसाला, त्यानंतर आपण टाकतो इथे ही काश्मीरी लाल मिरची ना, ती थोडासा कलर जरा चांगला येण्यासाठी, जास्त नाही थोडीशीच टाकतोय आपण, कारण की आपल्या मसाल्याला ना ऑलरेडी कलर येतो. तर इथे काश्मीरी लाल मिरची टाकते आणि हे टाकतोय आपण आता ब्लॅक पेपर. हे सर्व मसाले वगैरे टाकतोय ना, हे मी माझ्या आवडीनेच टाकतोय, म्हणजे मला जसं जमतंय तसं मी रेग्युलर बनवतो ना त्या पद्धतीनेच मी हे बनवतोय. चांगले मसाले ना आपण ह्या परतून घेऊया व्यवस्थित. हा मस्त झणझणीत होईल ही भाजी आणि लागेल ना ती मटणासारखीच लागेल. चला इथे तेल पण सुटले, मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि आता आपण टाकूया फायनली आपली कमळ काकडी या मसाल्यामध्ये. पण त्याच्या अगोदर टाकूया माझे फेवरेट बटाटे. भाजी कुठली असो, मला ना बटाटा खूप आवडतो भाजीमध्ये खाण्यासाठी. आणि ही जाईल ह्यामध्ये ही आपली कमळ काकडी. पहिल्यांदाच ही बनवतोय, मला माहिती नाही की कशी होणार आहे, पण दरवेळेला नवीन काहीतरी खाण्याचं म्हणजे ट्राय करतो आणि बनवण्याचं ट्राय करतो, कारण की मला जेवण बनवायला ना मला स्पेशली खूप आवडतं. त्यामुळे असं नेहमी काय काय नवीन नवीन डिश आहेत ना त्या ट्राय करत असतो. तर हिला चांगलं परतून घेऊया. तर ह्यामध्ये टाकूया आता आपण पाणी. भाजीचा कलर पण बघा कसला आलाय. आता काय करूया, 5 मिनिटांना आपण झाकण ठेवून आहे ना याच्यामध्ये पाणी ठेवून देऊ आणि ना थोडीशी भाजी ना वाफेवर शिजवून घेऊ. तर 5 मिनिटं आपली झालेली आहेत आणि आपण वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत आपला आवडीचा, ते म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट. म्हणजे कसं भाजीला थोडासा घट्टपणा पण येईल ना. हा, आणि सर्वात शेवटचं जे सर्वात कठीण काम आहे ते म्हणजे मीठ. हे गेलं मीठ थोडंसं अजून. सुगंध तर एक नंबर येतो. जे आपण खडे मसाले टाकलेत ना त्याचा सुगंध एक नंबर येतो. आणि आता आपण जे हे गरम केलेलं पाणी आहे ना ते पण यात टाकूया आणि कुकरचं झाकण लावूया आणि 3 ते 4 शिट्या घेऊया. इथे कुकरचं झाकण लावलंय आणि आता आपण वाट बघूया. 3 ते 4 शिट्या घेऊया, मग आपली कमळ काकडीची जी भाजी आहे ना ती होईल तयार. मी कुकर केलाय बंद, 5 शिट्या घेतल्या
आता बघूया आपली भाजी कशी झाली ती. पहिल्यांदाच बनवली आहे तर बघूया आता कशी झाली ती. 1 2 3 खोल. हा हा हा, भाजी शिजली की नाही पहिला बघू दे. यस, भाजी शिजली, बटाटे पण प्रॉपर शिजलेत आणि भाजीचा कलर पण बघा एक नंबर आलाय. आणि हे जे आपण मसाले वगैरे याच्यामध्ये टाकलेत ना, तर त्यामुळे ना आपण काय म्हणतात त्याला, मटणच खातोय असं वाटतंय. आणि जे आपण शेंगदाण्याचा कूट टाकला ना तो बरं झाला, मस्तपैकी याची एकदम ग्रेव्ही तयार झाली. आता आपण टाकूया यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय कुठलीही भाजी ही अपूर्णच. क्या बात आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं, ही टेस्ट करून बघायची की ह्याची चव कशी आहे ती. कारण की आपण पहिल्यांदाच ही भाजी बनवलेली आहे आणि पहिल्यांदाच आपण ह्याची चव घेणार आहोत. तर आता काय करूया, वाढायला घेऊया. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली कमळ काकडीची ही भाजी ना रेडी झालेली आहे. आणि इथे आपण घेतलेला आहे आपला फेवरेट इंद्रायणीचा भात. इथे घेतले आहे टॅमॅटो आणि इथे घेतला आहे सफेद कांदा. तर आता आपण काय करूया, टेस्ट करून बघूया की ही भाजी चवीला आहे तरी कशी. चला आता आम्ही बसलोय जेवायला आणि बघूया आपण आता या भाजीची टेस्ट कशी आहे. तर इथे जेवणामध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर आपण घेतलेला इथे टॅमॅटो कटिंग करून घेतलेला आहे राऊंड पीस मध्ये. इथे घेतलेला आहे आपला सफेद कांदा. इथे आहे आपला आवडता भात व इंद्रायणी. आणि ती भाजी आहे जी आपण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. हे जे कमळ काकडीचं आपण देठाची ही जी भाजी बनवली ना, चांगली शिजली आहे. 5 तरी शिट्या घ्याव्या लागतात. एवढं हार्ड असतं ना. फक्त मला यात 2 गोष्टींची कमी वाटते. ती म्हणजे जर यात थोडीशी साखर टाकली असती बाप्पा, तर साखर आणि खोबरं, ओलं किसलेलं खोबरं है ना, हा, त्याच्यामध्ये जर थोडीशी साखर आणि जर ओलं खोबरं असतं ना, तर ही भाजी टेस्ट अजून डबल झाली असती. पण आपण टाकलेलं काय टाकलेलं ह्याच्यामध्ये, तर आपण टाकलेलं शेंगदाण्याचा कूट टाकलेला, तर त्यामुळे ना ह्याची ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे. आणि ही जी भाजी आपण ज्या पद्धतीने बनवली ना, ती एकदम सिंपल पद्धतीने बनवली. कारण मला माहिती नव्हती, जी आपण रेग्युलर ज्या घरी भाज्या बनवतो तर त्याच पद्धतीने मी बनवण्याचा ट्राय केला. आणि त्यामध्ये खडा मसाला वगैरे टाकला ना, तर त्याच्यामध्ये नाही, फ्लेवर ना एकदम असा मटणासारखा लागतोय. तर त्यामुळे ना खायला पण मजा येते. म्हणजे मटणाची ही कमतरता पूर्ण जाते. पण माझ्या मते थोडीशी साखर आणि खोबऱ्याचं हे पाहिजे होतं, चीज पाहिजे होतं. आणि ही भाजी ज्या पद्धतीने बनवली, ह्यामध्ये जर तुम्ही जर भाकरी बरोबर जर ही खातील ना भाजी, है ना, भाकरी बरोबर चांगलं वाटेल ना, भाकरी बरोबर जर खातील ना भाजी, तर ही आणखी तुम्हाला खायला मजा येईल. सो आपण पहिल्यांदाच असं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. दर वेळेला आपण काही ना काही नवीन भाज्या रेसिपी म्हणजे ट्राय करतो घरी आणि ते ब्लॉग पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेगवेगळ्या रानभाज्यांना खायला खूप आवडतात. पावसाळ्याच्या मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या, आपण बाकीच्या ज्या रेग्युलर भाज्या असतात त्या नेहमी खातोच, पण सीजनल भाज्या आहेत ना, त्या खायला पण खूप चांगल्या असतात आणि टेस्टी असतात. तर असं बनवण्याचा हा प्रयत्न होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही कमळ काकडीची भाजी घरी बनवून खाल्ली आहेत की नाही ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.